की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय, पवन पुत्र हनुमान की जय, स्वानंद सुख निवासी जोग महाराज की जय। सलाम 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 बोला पुष्करी जबरदारी ढोल आने पुकारा भला 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 शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला, परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागिल्या, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, समचरण सरोजम सांद्र निलांबुदावम, जगन निहितपानी मंडनम मंडनहावम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैधवल्हासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंग करून मन मन दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया, पांडुरंग करून मन मन दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया, हा पांडुरंग करून मन मन दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया, पांडुरंग करून मन मन दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार भावाची सद्गुरुदास तुका, श्री गुरु चरण सरोज रज, निज मन गुरु सुधारी, बनरव रघुवीर विमल यशो, जोदायको फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिर पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहो मोय, हर हो कलेश विकार, हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार, हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, विनती वारंवार, पवन सुत विनती नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर, गुरु ज्ञानदेव भगवंत, मनुष्याकृती रागवे ख्याती केली,
शिळासी करी सागरी तारिली भव सिंधुसी बांधिला से तुझेने अनाथा दिना करणे तू कयाने तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी अनुरेणु या तो पेडा तुका कसा येवना तुका कसा येवना तुका कसा येवना अनुरेणु या तो पेडा तुका कसा येवना तुका कसा येवना तुका आजो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे शेवरे तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी परमपूज्य कैलासवासी गणपतराव बाळासाहेब मस्के बरोबर गेल्या वर्षी याच दिवशी त्यांनी आपल्या परिवाराचा आप्तेष्टांचा नातेवाईकांचा सगळे सोयऱ्यांचा निरोप घेतला. इहलोकीची यात्रा त्यांनी संपवली, मृत्यूलोकीची यात्रा संपवली आणि तिथे अनंतात विलीन झाली. त्या दिवशीपासून आपण सर्व या मस्के परिवारावरती मनापासून प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे सगळे सोयरे मित्र परिवार या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहात. आणि बरोबर 1 वर्षानंतर आपल्या पित्याच्या ऋणातून उतराय होण्यासाठी त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजेच त्यांचे चिरंजीव श्रीकांत गणपत मस्के, अनिल गणपत मस्के आणि कुबेर गणपत मस्के या तिन्ही पुत्रांनी आपल्या पित्याच्या ऋणातून उतराय होण्यासाठी हा त्यांचा प्रथम पुण्य सोहळा आयोजित केलेला आहे. आणि त्यानिमित्त आपण सर्वजण आदरणीय बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आणि योगायोगाने त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली आणि मी कीर्तनरूपी सेवा करता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदनीय जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या शेवटाविषयी सांगतायत. कसं आहे, माणूस ज्यावेळी जन्माला येतो त्यावरती त्याचा मृत्यू निश्चित ठरलेला असतो. ज्यावरती सूर्य उगवतो त्यावरती त्याला एक दिवस त्या दिवशी नक्की मावळायचं आहे, नक्की मावळायचं आहे. तसं आज हे बाबा गेलेले आहेत आपल्याला सर्वांना सोडून. त्यांच्या मागं आपल्याला सुद्धा जायचं आहे. आपण सर्वजण त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस हजर होता त्यांना निरोप दिला, पण आपण त्या टायमिंगला हे विसरून गेलो. असंच एक दिवस आपल्याला सुद्धा आपले सहकारी परिवार आप्तेष्ट घेऊन येणार आहे ती आणि आपल्याला सुद्धा कार्यक्रमाला अशीच गर्दी होणार आहे. आपण हे विसरून जात असतो, लक्षात असू द्या. का? कारण आपण काही दिवसासाठी या ठिकाणी आलेलो आहे. काही दिवसाची ठराविक वेळ आहे आणि हे शरीर ह्या दिवसासाठी काही जणांचं उष्ण मागून आणलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या महाभूतांचा हा सांगाडा उष्ण आणलेला आहे. आणि ज्याचं उष्ण आणलेलं आहे ना, तो घेतल्याशिवाय माघारी गप बसत नाही. आपण विसरून जातो.
आपण उसना आणलाय म्हणून विसरून जातो, आपण त्याच्यावरती माया जडवून ठेवतो. आपल्याला हे देव वाटत नाही, सहजासहजी देव वाटत नाही. देहा पाचाचा नीला उसनारा, 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 शेख जातीच्याला देणे आहे, शेख जातीच्याला देणे आहे, देहा पाचाचा नीला उसनारा, देहा पाचाचा नीला उसनारा. शेख जातीच्याला देणे आहे, देहा पाचाचा नीला उसनारा, देहा पाचाचा नीला उसनारा. हे उसणं आणलेलं आहे, उसणं. आणि जे उसणं आणलंय ना तो कधीच विसरत नाही. लक्षात असू द्या. तुम्ही बँकेचं कर्ज काढलं ना, बँकेचं कर्ज, तुमचा हप्ता तुम्हाला ज्यावेळेस भरायचा असतो, त्या हप्त्याची तारीख एक वेळ तुम्ही विसरू शकता, पण ज्या बँकेचं कर्ज घेतलंय ना त्या हप्त्याच्या तारखेला तुम्हाला मेसेज येणार म्हणल्यावर येणार. तसं आपण जरी विसरलो तर ते विसरत नसतात. ज्या अर्थी तुम्ही जन्माला आलाय त्या अर्थी जावा लागणार आहे. अहो आपलं मरून द्या, देवाने अवतार घेतला, देवाने संतांनी अवतार घेतला तरी त्यांना जावं लागलं. येथे बुराले मागी अवतार, येथे बुरनागी आले अवतार, येथे बुरनागी आले अवतार, येथे आले अवतार, तेरा ते पवन जीवगी तेरा ते पवन जीवगी आए रत पवन जीवगी देवल नाही आले अवतार, देवल नाही आले अवतार, हमारा जीवगी तेरा ते पवन जीवगी तेरा ते पवन जीवगी तेरा ते पवन जीवगी देवल नाही आले अवतार, देवल नाही आले अहो देवाला अवतार संपवावा लागलाय. आपण तर किती कुठल्या झाडाचं पान आहे, आपल्याला तर सहज जावं लागणार आहे. मग जन्म ज्या अर्थी झालाय त्या अर्थी मृत्यू निश्चित आहे. मग महत्वाचं काय आहे? एक जन्माचं पान आहे, एक मृत्यूचं पान आहे. हे दोन्ही पानं महत्वाचे नाही, त्याच्यामधलं महत्वाचं पान आहे आपल्या आयुष्याचं पान. आपण जगलो किती ह्याच्यापेक्षा आपण जगलो कसं हे महत्वाचं आहे. आपला शेवट कसा होतोय हे महत्वाचं आहे. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला सर्वांना तुमचा शेवट वाईट व्हावं वाटतं का चांगला वाटतं? चांगला. सगळ्याला अपेक्षित आहे चांगला व्हावा लागतो. आता ऐका, ज्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला ती आयुष्य भोगावं लागतं. काहींचा शेवट चांगला होतो, काहींचा अतिशय वाईट होतो. त्यामध्ये काय प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. प्रकार, काही लोकांची सुरुवात अतिशय गोड होती, मध्य वाईट होतो आणि शेवट गोड होतो. एक प्रकार. दुसरा प्रकार असा आहे, सुरुवात गोड होती,
मध्य चांगला असतो आणि शेवट भयंकर भयानक वाईट असतो. काही लोकांची सुरुवात अतिशय वाईट असते, मध्यसुद्धा वाईट असतो आणि शेवटसुद्धा वाईट असतो. काही लोकांचा सुरुवात गोड असते, मध्य गोड होतो आणि शेवट अतिशय गोड होतो. आता ऐका, ह्याच्यामध्ये काही लोकांची सुरुवात, आता नका बसू, आता दादा आता काय बसतील तशी बसतील, त्या आधीच काढावं लागतं, कारण लोक काम उरकून येत असते. ती ही सकाळी जी पहिल्यांदा जे आले ना लोक, ही सगळी पहिल्यांदा, अगोदर जे सगळे आलेत ना, त्या मस्के परिवारावरती मनापासून प्रेम करणारे लोक, मनापासून. अजून 11:15 दरम्यान जे येतील ना, अजून लय यायची ती. त्यामुळं आता उन्हात ती कशाला, या कीर्तन आहे काय आल्यात, आपल्याला आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं म्हणून आलोय. चला ऐका, काही लोकांची सुरुवात अतिशय गोड झाली, मध्य वाईट झाला, पण शेवट सुद्धा गोड झाला. त्यांनी केला. त्यामध्ये कोण आहे असा? कोण? राजा परीक्षिती. राजा परीक्षिती हा पंडू राजाचा 5 पुत्र, त्यामध्ये अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, आणि अभिमन्यू आणि उत्तरेच्या गर्भामध्ये जो वाढला तो राजा परीक्षिती. अश्वत्थामेने ब्रह्मास्त्र सोडलं, उत्तरेला तो 10 सण होत नव्हता, म्हणून गर्भामध्ये जगाचा बाप ज्याला भेटायला आला तो राजा परीक्षिती. इतका गोड कोणाचा असेल का सुरुवात? अहो देव भेटता येतो गर्भामध्ये, सुरुवात एवढी गोड कोणाची असेल का? सुरुवात गोड झाली, मध्य त्याचा वाईट झाला. त्याचं एकमेव कारण होतं, तो राजा सात्विक वृत्तीचा होता. आता पांडव सात्विकच होते ना, पांडव सात्विक होते, त्यांचा वंश तसाच सात्विक असणार आहे, अतिशय सात्विक राजा. पण एक दिवस तो शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर शिकार करत असताना शिकार तर भेटलीच नाही, शिकार मिळाली नाही, पण उन्हाने जीवाची काहिली झाली, त्याला तहान लागली, जीव व्याकुळ झाला. म्हणून ते एका शमीक मुनीच्या आश्रमामध्ये गेला. त्यावेळेस शमीक मुनी ध्यानस्थ बसले होते, साधनेला बसले होते. ते मृण्मय अवस्थेमध्ये गेले होते. मृण्मय अवस्था म्हणजे ते त्या साधनेमध्ये तल्लीन झालेले. बाहेर जो काय प्रकार चाललेला आहे त्या आतल्या जीवाला कळत नाही, आतमध्ये काही कळत नाही. ह्याला मृण्मय अवस्था म्हणतात. राजाच्या लक्षात आलं नाही, इतका सात्विक वृत्तीचा राजा, पण त्याच्या मनात त्यावेळेस विकल्प आला, पाप आलं मनामध्ये. मी राजा आहे, हस्तिनापूरचा राजा आहे, सम्राट आहे, मला पाणी प्यायचं शिष्टाचार असतो, राज्याचं स्वागत करायचं असतं ऋषीमुनींनी सुद्धा, पण ते ध्यानस्थ असल्यामुळे कळलं नाही. त्याच्या मनात विकल्प आला, हा ढोंग करतोय, हा साधू ढोंग करतोय. काही क्षणासाठी मनात पाप आलं, विकल्प आला. याचं एकमेव कारण होतं, त्याच्या डोक्यात जो मुकुट घालून आलता ना, तो जरासंधाचा मुकुट होता, आसुरी मुकुट होता. त्या सोन्यातून कली मस्तकात घुसला आणि तेवढ्या पुरतं त्याच्या हातून पाप घडलं. हा ढोंग करतोय, साधू ढोंग करतोय. त्याने मेलेला सर्प उचलला आणि त्या शमीक मुनींच्या गळ्यामध्ये टाकला आणि राजा रागाच्या भरात ताड 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 निघून गेला. घरी गेल्यानंतर मुकुट काढला, त्याबरोबर त्यातला कली बाहेर पडला आणि राजाच्या लक्षात आलं, इतका सात्विक वृत्तीचा मी, माझ्याकडून कधी पाप घडलं नाही आणि आज कसं माझ्याकडून पाप घडलं. त्या ऋषींचा माझ्याकडून अपमान झाला, पण तिकडं असं घडलं होतं. बाहेर त्यांची मुलं खेळत होती, सर्व विद्यार्थी, त्यामध्ये त्यांचा मुलगा शृंगी सुद्धा होता. त्या मुलांनी सांगितलं, शृंगी, अरे तुझ्या बाबांच्या गाड्यात कोणीतरी चेष्टा केली, गाड्यात मेलेला सर्प टाकलाय. शृंगी पळत आला, बघितलं तर माझे वडील ध्यानस्थ आहेत आणि कुणीतरी चेष्टा केली आणि त्या शृंगी मुनींच्या मुखातून शाप बाहेर पडला, ज्याने कोणी माझ्या बाबांची चेष्टा केली, मेलेला सर्प ज्याने गाड्यात टाकलाय त्याला तक्षक नावाचा सर्प 7 दिवसाच्या आत दंश करेल आणि त्याला सुद्धा असा सर्प चावून मृत्यू येईल. मध्य किती वाईट झाला त्याचा, मध्य वाईट झाला. परंतु ह्याच परीक्षित राजाने 7 दिवसामध्ये शुकाचार्यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा ऐकली आणि 7 दिवसामध्ये मुक्त झाला. देवा श्रवणे परीक्षित तरला भूपती, श्रवणे परीक्षित तरला भूपती, श्रवणे परीक्षित तरला भूपती, श्रवणे परीक्षित तरला भूपती.
सात दिवसापूर्वी झाले म्हणजे राजा परीक्षितीची सुरुवात गोड झाली, मध्य वाईट झाला आणि शेवट गोड झाला. आता काहींची सुरुवात गोड होती, मध्य गोड होतो, शेवट भयानक होतो. त्यामध्ये धृतराष्ट्र कोण होता? धृतराष्ट्र व्यासांचा मुलगा पंडू राजा, धृतराष्ट्र आणि विदुर व्यासांची मुले. साधी ताकद आहे का? साधी ताकद आहे का? आणि त्या राजवाड्यामध्ये जन्म झाला, राजवाड्यामध्ये धृतराष्ट्राचा. सुरुवात गोड आहे, राजवाड्याचं वैभव भोगायला मिळालं. मध्य अतिशय गोड आहे. पंडूराजेची मुले लहान होती त्यावेळेस पंडूराजाने सांगितलं होतं, धृतराष्ट्रा तू मोठा आहेस, मी बाहेर चाललोय, निघून चाललोय. मुलं माझी मोठी झाल्यानंतर त्यांचं राज्य त्यांना देऊन टाक म्हणून फक्त सांभाळण्यासाठी राज्य दिलं होतं. सांभाळण्यासाठी राज्य भोगत होता. परंतु ते राज्य भोगत असताना तो इतका उन्मत्त झाला, ज्यांचं राज्य आहे त्यांना आयुष्यभर छळत राहिला. इतकं छळलं. त्याची मुलं नालायक होती, त्याला माहीत होतं माझी मुलं 100 आहे, ती नालायक आहे ती. पण मुलं जशी सांगत होती तो तसा ऐकत होता आणि त्या पांडवांना छळत होता. हा धृतराष्ट्र माणूस 3 अवस्थेमध्ये पाप करतो. 3 अवस्थेमध्ये सत्ता, संपत्ती आणि तारुण्य. ह्या काळात माणसाला देव आठवत नाही. धन मान बळे नाठविषयी देवा, देव त्यांना आठवत नाही. अंगामध्ये मस्ती असती, रग असती, त्यामुळे त्याला मागचं काहीच दिसत नाही, पुढचं काहीच दिसत नाही, स्वतःच्या मस्तीमध्ये जगत असतो. पण लक्षात ठेवा, ह्या 3 अवस्था माणसाजवळ कायमच्या कधीच राहत नाहीत. तुमचं तारुण्य तुमच्याजवळ कधी राहणार नाही. तरुण, कारण तुम्ही सर्वजण आता इथं बसलेली फेटेवाली माणसं तरुण होता. एक दिवस तुम्ही तारुण्य होतं तुमच्याकडं, पण ते तुमच्याकडं राहिलं नाही. तसं तरुण पण कुणाचंच राहणार नाही. जेवढं आपण लहानपणी गोंडच दिसत होतो, आता तेवढं दिसतोय का? लहान बाळाला कुणी उचलून घ्यावं, त्याचं पटापट मुख घ्यावं होतं. कुणी त्याच्याकडे बघितलं की आनंद होतो. आणि 80 वर्ष वय झालं आणि एका वाट्यावर जर मग तुम्ही बसला तर येताना कोण म्हणला का बाबा बऱ्याच दिवसातनं गाठ पडली, एखादा मुकाद्या म्हणले का कोण तुम्हाला? म्हणले का? म्हणजे तरुण पण तुमचं कायम राहत नाही. त्याचबरोबर सत्ता तुमची कायम राहत नाही कधीच. सत्ता म्हणजे राजकीय सत्तेकडे आपल्याला जायचं नाही, त्या सत्तेकडे जायचंच नाही, आपला त्याचा संबंध पण नाही. पण ज्या घरावरती तुमची आज सत्ता आहे, आज ज्या घरावरती सत्ता आहे, ती सत्ता तुमच्याकडे येण्या अगोदर त्याच्यावरती तुमच्या वडिलांची सत्ता होती, त्याच्या अगोदर तुमच्या आजोबांची होती, पंजोबांची होती. आता आपली सत्ता आहे, आपण काही दिवसासाठी तिथं आहोत. तिथून आपल्याला परत कोणतरी येणार आहे, बाजूला काढणार आहे आणि त्याची परत जा सत्ता तो घेणार आहे. आजा मेला पण जामेला, आजा मेला पण जामेला, बाप मसना गेला, आजा मेला पण टाळ करा, आजा मेला पण जामेला, आजा मेला पण जामेला, बाप मसना गेला, आजा मेला पण जामेला. देखत ना तू पण तू तोही तैसा
सत्तेवरती सत्ता करून बरेच जण गेलेले, त्यामुळे आपण पण थांबणार नाही. तारुण्य राहत नाही, सत्ता राहत नाही, संपत्ती सुद्धा राहत नाही. तुमचं अख्खं आयुष्य संपत्ती कमावण्यासाठी गेलं. या सगळ्या म्हाताऱ्या माणसांचं एकही क्षण आनंदाचा घालवला नाही त्यांनी. का? मला पैसे कमवायच्यात आणि ही पैसे मी आत्ता खर्चणार नाही, म्हातारपणी मी खर्चील. ह्याच भावनेने तुम्ही कष्ट केलं, ह्याच भावनेने केलं, साठवून ठेवलं पैसे पोटाला. चिमटा घेऊन साठवून ठेवलं. मी म्हातारपणी परमार्थ करील, म्हातारपणी तीर्थयात्रा करील. समजा तुम्ही एवढं कष्ट ह्या भावनेने केलंय आणि आता तुमच्या मनात आलं माझ्या माड्यामध्ये शेवऱ्यामध्ये सप्ता आणि तुम्हाला वाटलं काय नाही, मला 10,000 रुपये वर्गणी द्यायची. तुम्ही देऊ शकता का? देऊ शकता का? तुम्ही देऊ शकत नाही. कारण त्या संपत्तीवरती तुमचा अधिकार राहिला नसतो. तुमचं जीवन पारतंत्र्यामध्ये गेलेलं असतं आणि त्या संपत्तीवरती हक्क दुसरा गाजवत असतो. आपण कमवलेली ना, त्यामुळे संपत्ती सुद्धा राहत नाही. असे काय धृतराष्ट्र अजून हित आहेत. ह्या 3 गोष्टी अंगामध्ये असताना इतकं वाईट जगतात. कधी त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं नाही. आशा आहेत, पण त्या धृतराष्ट्राचा शेवट आहे का? शेवट ह्या धृतराष्ट्राने इतकं त्या पांडवांना छळलं. राज्य स्वतःचं त्यांचं असून सुद्धा त्याला दिलं नाही. आणि त्याच धृतराष्ट्राला एक दिवस त्याच्या समक्ष त्याची 100 पोरं खलास झाली. औषधाला राहिलं नाही. औषधाला सुद्धा समोर बापाच्या पोरं मारावत, ह्याच्यापेक्षा पाप काय असेल का? सगळी पोरं बापाच्या देखता मारावत, ह्याच्यापेक्षा काय दुःख वाटेल येईल का? एवढंच नाही, दोघंच राहिली, नवरा बायको दोघंच, गांधारीन दोघं. आणि फक्त जेवणासाठी, भाकरीसाठी ज्या पांडवांचा हातोनात छळ केला, त्या पांडवांच्या दारामध्ये त्यांना धडपडत राहावं, तिष्ठत पडावं लागलं. लक्षात असू द्या, अशा लोकांना मरण सुद्धा नीट येत नाही. आणि तो जेवाय बसला ना धृतराष्ट्र जेवायला, तो भीम यायचा आणि जेवता त्याला सांगायचा, ऐक कांदळे ऐक, अरे ऐक कांदळे ऐक, तुझी भाकरी खातोय ना, ही भाकरी खातोय ना, तू भाकरी खात नाही, तुझ्या मुलांचं रक्त पितोय, रक्त. तुझी 100 पोरं एकट्या भीमाने फाडून मारले. भीमानी रोज सांगायचा, रोज ढासा रडायचा, ढासा वाळून गेला, वाळून. तेव्हा सांगायचा, आंधळे अरे ज्या वेळेस आमचं रडायचं दिवस होतं तुम्ही हसायचा, लक्षात असू द्या. आम्हाला विषाचे लाडू चारले, आम्ही रडत होतो, तुम्ही हसत होता. आम्हाला पाण्यामध्ये बुडवलं, आमचं रडायचं दिवस होतं, तुमचं हसायचं दिवस होतं. आम्हाला लाक्षागृहामध्ये जाळलं, आमचं रडायचं दिवस होतं, तुमच्या हसायचं दिवस होतं. आमच्या बायकोला बर सभेमध्ये केसाला धरून ओढलं, आमचं रडायचं दिवस होतं, तुमचं हसायचं दिवस होतं. आज तुमचं रडायचं दिवस आहेत आणि आमचं हसायचं दिवस आहेत. अक्कलच बंद झाली. जागायचं कसं? फक्त भाकरीसाठी ह्याच्या दारात थांबली, जागायचं, वाळून गेला. धर्मराजा सात्विक होता, म्हणजे भीमसुद्धा सात्विक होता, पण तापट स्वभावाचा होता. धर्मराजाने विचारलं, काका काय तुम्हाला प्रॉब्लेम आहेत? अहो राज्य आहे तुमचं, तुम्हाला कशाची कमी? तुम्ही असं शीन का झालाय, वाळून का गेलाय, दुःखी का आहात? त्यांनी सांगितलं, काहीच नको, मला फक्त अर्ध्या भाकरीसाठी तुमच्या दारात थांबलोय. मला मान्य आहे, मी लय पाप केलं, मी तुम्हाला लय छळलं, माझी चूक झाली, पण आता मला जागायचं आहे कसं तरी, मरण याय नाही म्हणून. पण मला भाकरीसुद्धा तेव्हा भीम तुमचा खाऊन देत नाही, नीट खाऊन देत नाही. धर्मराजाने भीमाला बोलावलं, सांगितलं, भीमा कसे का असणार, त्यांनी किती पाप करून दे, पण आपले चुलते आहेत, आपले काका आहेत, हितनं पुढे जेवताना त्यांना कधीच बोलायचं नाही. जेवताना त्यांना बोलू नको भीमा. ठीक आहे दादा, मी तुझा आदर करतो, मी जेवताना ह्या काकांना अजिबात बोलणार नाही, पण जेवायच्या आधी 10 मिनिटं ह्याला बोलल्याशिवाय सोडणार नाही. तेवढं छळलंच होतं. हाय का एवढा बाई? भयान रात्री उठला, भयान रात्री गांधीला सोबत घेतलं, जंगलात गेला. इतकं पाप घडलं होतं, जंगलाला आग लागली आणि त्या जंगलात होरपळून मेला. कसा शेवट आहे? वाईट आहे. म्हणजे सुरुवात गोड, मध्य गोड आणि शेवट वाईट. काहींची सुरुवात अतिशय वाईट आहे, मध्य वाईट आहे आणि शेवट अतिशय वाईट. त्यामध्ये कोण आहेत?
आपण माझ्या सहित कसा वाईट आहे का? आपण आईच्या गर्भामध्ये असतो ना, आईच्या गर्भामध्ये तेव्हा सरळ नसतो, असा उभा बसलोय, असं उलट खाली मुंड वर पाय उलट टांगलेलं असतं आणि तिथं 100 अंश टेम्परेचरच्या वर भट्टी मोठी असती. भट्टी कडनी आत तुरुंग आहे, कडनी विष्टा लेपू चोहीकडे, नाकी तोंडी कुर्मीकडे. आणि गर्भवासाचे दुःख गाणे कोणा पुढे सांगावे? गर्भवासाचं दुःख सहन होत नाही. आत हरपळून मोरत असतो, हरपळून जीव त्याला तरपडत असतो, त्याला बाहेर पडायचं असतं. ऐसे कारागृही प्राणी तुरुंगयात, ऐसे कारागृही प्राणी पडिला अत्यंत दाटणी, कळवळणी म्हणे चक्रपाणी. सोडवी येथून एकदा सोडव फक्त देवा, मला या दुःखातनं एकदा बाहेर काढ. एक वेळ करे या दुःखा वेगळे, एक वेळ करे या दुःखा वेगळे, एक वेळ गर्भामध्ये तरपडत होतो त्यावेळी देवाला सांगितलं, देवा एक वेळ मला या दुःखातून बाहेर काढ, एक वेळ. मी तुला कधीच विसरणार नाही. पण माझा देव लय कोमल आहे, हो लय कनवाळू, लय मायाळू माझा देव. आपल्यावरती विश्वास ठेवला त्यांनी. आपण शब्द दिले, देवा सोडविशी येथून, देवा सोडविशी येथून तर मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न येते येथे. पुन्हा परत मला येण्याची इच्छा नाही, पण एकदा मला ह्या दुःखातून बाहेर काढ. एकदा देवाने आपल्या विश्वास ठेवला. तर आपल्याला असं वाटलं होतं बाहेर गेल्यावर सुख मिळेल, सुख मिळेल, म्हणून देवाने बाहेर आपल्याला काढलं, सृष्टी दाखवली. आणि बाहेर काढल्याबरोबर ज्या शब्दाला त्या देवाला शब्द दिला होता, गरबी म्हणता सोहम सोहम, बाहेर पडता म्हणला कोण देव, कोण देव, मी त्याला ओळखत नाही.
देवाला माहीत होतं तू गद्दार आहे, मला माहिती तू गद्दार आहे, तू फसवणार आहे. तिथनं जे दुःख आपल्या पाठीला लागलं आजपर्यंत त्याने सोडलंच नाही आपल्याला. आपल्याला काय वाटलं गर्भातलं दुःख आहे, बाहेर आल्यावर सुख मिळालं. बाहेर आल्यावर सुख आहे का? सुख आहे का? आजीने आंघोळीला घेतलं आपल्याला, आंघोळीला घेतलं. कडक पाणी, हात नुसता हात नाहीत असं धरलं, पाय सुद्धा एका मुठीत हात पाय धरलं आणि त्याला वतलं जी चोळायला सुरुवात केली. खाली फोटा बोंबलत होतो आपण, अगं आजी मला सोड, अगं आजी मला सोड. आजी सोडेल ती आजी कसली सोडता आपण. कोणी माशी लय चंबावले ती पोरं बारकी. आजी सोडते का सांगा, बोंबलत असतो. कदाचित वाटलं आपल्याला मोठं झाल्यावर सुख भेटेल. मोठं झाल्यावर आजीने परत तू उचलला, मोठं झाला, कडव घेतला, सोनाराच्यात न्याला, सोनाला सांगितलं ह्याला टोचा, तिथं बोंबाला ठोटा. वाटलं लहानपण बेकार. शाळेत गेल्यावर कदाचित मला सुख भेटल. शाळेत गेला, शाळेत काहीच आहे नाही, मास्तरने हाणला. मास्तर हाणतो म्हणून घरी राहिला, बापाने हाणला. तो मला शाळेत पण दम नाही. कदाचित नोकरी लागल्यावर सुख भेटेल आपल्याला. नोकरीला सुद्धा देवाने लावला. तिथनं बॉसने हाणला, उठ बस, उठ बस. तो म्हणला नोकरीत पण दम नाही. कदाचित बायको आल्यावर सुख भेटेल म्हणून देवाने लग्न पण लावून दिलं. आणि बायको आल्यावर ज्यांना वाटलं सुख भेटेल, हे सगळं चिर कुणाच्या चेहऱ्यावर समाधान आहे सांगा? बायको आल्यावर. मला तुम्हाला प्रामाणिकपणे विचारतो, ज्याला 100% चांगली बायको मिळाली, 100% वरच्यांसहित सगळ्यांना, ज्याला 100% चांगली बायको मिळाली, 99% नाही म्हणता, 100% त्याने हात वर करा, त्याचा हित सत्कार करतो मी. हाय का? नाही दुसऱ्याला म्हणू नका, आपापलं बघा. दादाचं दुखणं माहिती. बरं ह्यांचं म्हणून द्या. तुम्हाला विचारतो, जिला 100% चांगला नवरा मिळालाय तिने हातवर करा, त्याचा सत्कार करतो. इथं अजिबातला असू नका. एकटेलाच मिळाला सांगतो. सगळं होणार आहे. सगळी इंजेक्शन घेऊन आलोय मी. बरं जी बायको आपल्या नवऱ्याला त्याच्या पाठीमागं त्याला इकिरी शब्दात बोलली नाही, तिने हातवर करा, हे बाबा असाच आहे, हे बाबा तसाच आहे, आईचंच ऐकतो, बहिणीचंच ऐकतो, मी सांगाय गेली याच्या कानाची भोकं बंद होते. ती अशी कोण म्हणे खोटं बोला तर अटॅक येऊन मार चालू, खरं बोला. हाय का? बायको मिळाल्यावर सुख भेटलं होतं ना. सुख तुमचं लग्न झालं आहे हे ओळखण्याची काहीतरी विशिष्ट खूण आहे. काय खूण आहे? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बापाच्या घरी होता, बापाच्या घरी, वडिलांच्या घरी, त्यावेळेस तुमच्या अंगावरती ड्रेस होता, बरोबर आहे? ड्रेस होता. तुमचं लग्न झालं, ड्रेस गेला आणि बोला, तुम्ही नका सांगू, तुमच्याकडे ड्रेस गेला आणि कपाळाला काय काय बरं कुंकू आलं, गळ्यात मणी मंगळसूत्र आलं, पायात जोडवी आली. असा पेहराव बघितला काय म्हणायचं? ह्या भगिनीचं, ह्या माऊलीचं लग्न झालेलं आहे. तुमच्याकडे बघितलं की कळतं ह्या भगिनीचं लग्न झालं का नाही. हे झालं तुमचं लग्न झालं की नाही ओळखण्याची करून तुमच्या गटाचं. आता या गटाचं, आमच्या गटाचं लग्न झालंय का ओळखण्याची काय खूण आहे का? काहीतरी आमच्या गटाचं लग्न झालं की नाही ओळखण्याची साधी आणि सोपी खूण ह्यांची तोंड. एकाच्या चेहऱ्यावर हसू नाही, एकाच्या चेहऱ्यावर. बरं झालं तिकडे जास्त लय वेळ देत बसत नाही, संसारावर आपल्याला लय थांबायचं नाही. पण त्याला वाटलं कदाचित पोरगा झाल्यावर आपल्याला सुख भेटेल. आता जेवढं म्हातारं बाप आहेत ना, त्यांना पोरगा झाल्यावर जेवढा आनंद झाला, किंवा तुम्हाला जेवढा पोरगा झाल्यावर जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद आत्ता आहे का? सगळे जे बापाचं चेहरे पडल्यात ना, केवळ पोरांच्यामुळे पडल्यात, केवळ पोरांच्यामुळं. पोरं आहेत म्हणून ही नाराज आहे ती. पोरं आहेत ह्यांना कालच झालाय बघा, एक तरी आहे का?
असू द्या, आनंद साजरा करून घ्या. परत पाठानं आपली तयार ठेवा. ऐका, प्रत्येक बापाचं एकच म्हणणं आहे, महाराज आमचं देवाने लय चांगलं केलं, सगळं चांगलं केलंय, एकच आमची अडचण आहे, पोरं ऐकत नाहीत. सगळ्या बापाचं म्हणणं आहे, पोरं आमचं ऐकत नाहीत. कशी ऐकतेली? तरी तुम्ही तुमच्या बापाचं ऐकलं का? तुम्ही तुमच्या बापाचं ऐकलं का? तसं नाही हो महाराज, आमच्या काळात होतं वेगळं बाहेर, आम्ही थोडं तरी आमच्या बापाचं ऐकायचो, हे काहीच ऐकत नाहीत. आता त्याचं व्याज नाही का वाढलं? कशी ऐकताल सांगा ना? ऐकूच शकत नाहीत. पोरांनी घराबाहेर काढलं, ह्याच्यापेक्षा वाईट आहे का काय? आपलं म्हातारं झालं, तुमच्या इतकं वाईट पण आहे का काय? अजिबात नाही. तरी सुद्धा मरायची इच्छा नाही आपली. म्हणजे आपली सुरुवात वाईट, मध्य वाईट, सुख कधी मिळलं? मध्य सुख नाही मिळलं, मध्य वाईट, शेवट सुद्धा वाईट. पण एक वर्ग असा आहे, शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजा जमायेर, आलो निजा जमायेर. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजा जमायेर, आलो निजा जमायेर. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, गोड झाला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझी सुरुवात गोडे, मध्य गोडे आणि शेवट तर नुसता गोड नाही, बहु गोड. कसा आहे का? जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठात होते, वैकुंठात नामदेवराया त्यांचा अवतार आहे. अंबरीश, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामया तुकया, नाम होता वैकुंठाशी. नामदेवरायांना सांगितलं, नामा अरे तुझं स्वप्न अपूर्ण राहिलंय, शतकोटी अभंगाचं स्वप्न अपूर्ण राहिले, तुला पुन्हा मृत्यू लोकात जावं लागल. नामदेवराय म्हणले, देवा मला तुमच्या पायाजवळच ठेवा, मला अजिबात तिकडं पाठवू नका, मला नको, तुमचे चरण सोडून मला जायचं नाही. त्यांनी म्हणले, तुला तुकोबराय म्हणून घेऊला, कणकाई आणि बोललोबा यांच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. नाम होता वैकुंठाची, आला कणकाईचा, आला कनकाईचा पोटे, आला कनकाईचा पोटे. नाम होता वैकुंठाची, आला कनकाईचा पोटे, आला कनकाईचा पोटे, आला कनकाईचा पोटे. वैकुंठात ना आले, इकडे तुकोबराय झाले. तुकोबरायांनी स्वतःचं कार्य दे भगवंतांनी जबाबदारी दिली होती, ते सर्व पूर्ण केलं. त्यांचा अवतारच कशासाठी? आपल्या जगाचं कल्याण करण्यासाठी आहे. लक्षात असू द्या, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि ते कष्टविती परोपकारी. आपल्या दृष्टीने जगद्गुरु तुकोबराय यांचं आयुष्य खराब आहे आपल्या दृष्टीने, पण त्यांच्या दृष्टीने गोड आहे, गोड. आपल्या दृष्टीने एवढंच काय हो, त्यांचं परिस्थिती लय गरिबीची. ते गरिबी कधी मानतच नव्हते. ते सांगायचे, त्रिलोकाचं राजे आहे आम्ही,
तिन्ही लोकांचे राज्य आम्हाला कशाची गरज नाही. शिवछत्रपतींनी नजरानं पाठवला होता, माघारी पाठवून दिला. ह्याच्यावरूनच का त्यांना काही कमी होतं का? त्यांना काहीच कमी होत नव्हतं. अभंग त्यांची रचना पूर्ण केली, कर्म पूर्ण केलं आणि त्यांच्या जाण्याची वेळ आली. जाण्याची म्हटलं ही देव विसरलाय का काय? विसरलाय का? मला न्यायला कसा आहे नाही, न्यायला कसा आहे नाही. मालक जास्त कोणाचा ऐकतो? सगळ्यात जास्त बायकोच ऐकतो. त्यापेक्षा ती आपलं तसं त्यांचं पण आहे. आपण कसं त्यांना विचारल्याशिवाय काहीच करत नाही, तसंच त्यांचं आहे. ती म्हणले त्यांच्या बायकोला सांगा, बाई लक्ष्मीच्या हाती तिशी येतो का बोलत, त्यांना सांगा. त्यांनी सांगितलं हो काय ऐकत्यालाच, असं काय गॅरंटी नाही. आमचं मतनाद खटाकतंय, आम्ही बोलत सुद्धा नाही. कधी कधी एकमेकावर एक महिना ती झोपल्या उघडी जागा होत नाही. तुमचं तुम्ही बघा काय करायची. मग ती झोपत्यात पलंगाव, त्या पलंगाला विनंती करू म्हणली. ती कुठं झोपतात? तू का म्हणे शेषा, का म्हणे शेष हल्ले, देव जागे झाले. अहो काय, अहो खाली शब्द दिलाय तुम्ही कोणाला तरी, आणाय जावं लागतंय ना. त्यांनी आदेश दिला, सगळ्या संतांच्या वतीने आदेश दिला, तयारी करा, मी न्यायला येतोय, मी न्यायला येतोय, उरकून बसा तुम्ही. देवाचा आदेश आहे, देवाचा. आणि ह्यांची तयारी केली, सांगितलं आम्ही जातोय आता आपुल्या माहेरा. आता आपुल्या माहेरा शिवाजी महाराज गेले होते. शिवाजी महाराज गोवळकोंड्याला, आणि त्या कुतुबशाने सगळी त्यांची अश्वशाळा, हत्तीशाळा सगळं वैभव फिरून दाखवलं. शिवाजी महाराज अचंबित झाले, काय वैभव, काय हत्तीत. त्याला थोडा गर्व झाला कुतुबशाहला, बघा माझं वैभव बघून स्वराज्याचा छत्रपती शिवाजीराजासुद्धा भारावून गेला. आणि त्यांनी सहज उपरोधिक बोलले, का हो शिवाजी महाराज, आमच्याकडं जसं हत्ती आहेत तसं तुमच्याकडे हत्ती नसतील ना. शिवाजी महाराज होते ती, त्यांनी सांगितलं तुमच्याकडे जसं हत्तीत ना तसं आमच्याकडे हत्ती नाहीत, पण हत्ती बरोबर युद्ध खेळणारे माझ्याकडे पैलवान आहेत, माझ्याकडे पोरं आहेत. कुतुबशाह म्हणला कोण आहे? शिवाजी महाराजांनी मागच्या गाड्याकडे नुसतं असं केलं, तोवर ते त्याने कंबर बांधून आत उडी टाकली होती. तसं मी तुमच्याकडे बघत तोवर तुम्ही तयार राहा, प्रमाण द्यायचे. द्या 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 मला स्वतःला विठ्ठला.
माझे याचा कंक आहेत लक्षात असतो. आवाज बसला तरी घाबरत नाही, लगेच उचलते. आता काय झाले, दबाव आहे त्यांच्यावर थोडा घरनं. आवाज सांभाळा, लय कार्यक्रम करायच्यात ऐका. आणि तयारी झाली, भगवंत विमान घेऊन आले. विमान आल्यानंतर बघा दशमीला आले, एकादशी झाली, द्वादशी झाली आणि बीजच्या दिवशी बीजपर्यंत थांबली. आणि त्या दिवशी जावं लागतंय म्हणले, जावं लागते. लोक म्हणले अहो न्यायला देव आलाय तुम्हाला, विसरून गेला काय? जाग व्हा ना तुम्ही, जायचंय ना. किती वेळ झाला देव थांबला. वेळ झाला वाड वेळ झाला तुम्हाला घ्यायला कधी निघणार? जागे झाले, जायचंय. देवाला सांगितलं अर्धा तास थांबा, अर्धा तास. देवा इथंच अर्धा तास थांबा. का? अहो चला जायचंय. थांबा, माझा एकट्याचा कुठं उद्धार करता? मला एकट्याला कुठं मुक्ती देता? मला एकट्याला माझ्याबरोबर सहवासात जे राहिलेत आत्तापर्यंत, माझ्याबरोबर जे आले तर त्यांचा पण उद्धार होईल ना आयुष्याचा. मी फिरून येतो देहूमधनं, माझ्यावर कोण कोण येतोय? सगळ्या देहूत तुकोबारा फिरत होते. चला देवाला विमान आलंय, येताय का? येताय का? जिथे म्हणायचं आमचं थोडं राहिलंय, आमचं थोडं राहील. हिर खांदायची बघतं, हिर खांदली, पाईपलाईन केली की लगेच आलो तुम्ही फोडवा. कुणाची देव आला तरी कुणाची. आता तुम्हाला समजा म्हणलं, मी तुम्हाला म्हणलं मला देव न्यायला येणार आहे, आता येता का माझ्याबरोबर? तुझा तूच तिकडे पेट माणसाला, आम्हाला घेऊन कशाला पडतो? हाय का मरायची इच्छा का कोणाची? अजिबात कोणाची नाही. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज शेवट लोकांना कटाळे म्हणले, तुम्हाला वाटतंय उद्धार करून घ्यायचं नाही, येऊ नका, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. आणि ते गेले. कुठं गेले? माहेराला गेले, निजाच्या माहेरा. निजाच्या माहेरा गेले. ऐका, मूळ निज म्हणजे मूळ. मूळ आपण जिथनं आलोय, आपलं ते सर्वांचं जीवाला इथं वधू म्हणलंय. आपण सुद्धा वधू आहोत. वधू आपलं माहेर ती आहे, ती आहे. इथं सासर आहे, सासर आहे. जिथनं प्रवास सुरुवात होऊन शेवट होतो त्याला प्रवासाचा पूर्ण विराम म्हणतात. तुम्ही समजा इथनं अकलूजमधनं, इथनं काय माड्यातनं पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्यावर तुमचा प्रवास संपला का? नाही. परत रिटर्न घरी आल्यावर तुमचा प्रवास संपला. तसं आपण तिथनं आलो इथनं रिटर्न गेल्याशिवाय आपण प्रवासातच आहोत, प्रवास संपलेला नाही. आता ऐका, सगळ्या महिलांना प्रश्न विचारतो मी, तुम्हाला माहेरात राहायला आनंद वाटेल का सासरी राहायला आनंद वाटेल? घेऊ का मी थोबाडीत मारून घेऊ माझ्या? तुम्हाला माहेर राहायला आनंद वाटेल का सासरी?
सासरी माहेरात कोण असतं माहिती का? माहेरात कोण असतं? आई, आई, वडील, भाऊ, बहीण ही कुठं असतात? माहेरात. तरी तुम्ही सासरी राहिला आनंद वाटतो तुम्हाला? सासवानी नका म्हणू, तुम्ही सुना असताना. आता तुम्ही म्हणचाल मग माहेरी म्हणल्यावर ना माझी सून उद्याच बॅग भरून जाईल तिकडं. आपल्या माहेरात मनापासून प्रेम करणारी माणसं माहेरात असतात का सासरा असतात? सासरे असतात, माहेरात असतात ना. आई प्रेम करती, बाबा प्रेम करतात, बहीण प्रेम करते, भाऊ प्रेम करतो. माहेरात प्रेम करणारी माणसं असतात आणि सासरी जीवाचा हलवत असतात. तुम्हाला सगळ्यात घरात आधी कोण उठतं हे का तुम्ही? खरं बोला. तुम्ही पहाटे उठता, बरोबर आहे. पहाटे तुमचा आवरता, तुमचा आवरता, ह्यांना पाणी तापवून देता, ह्यांचा आवरता, ह्यांना नाश्ता बनवून देता, जेवण बनवता, धुणं धुता, भांडी घासता, नंतर शेवट तुम्ही जेवता, बरोबर आहे. परत दिवसभर रानात ती कामं करता, घरातली कामं करता, संध्याकाळी परत स्वयंपाकाला सुरुवात तुम्ही करता. सगळ्यांना जेवाय घालता, सगळ्यांची भांडी कुंडी घासून ठेवता आणि शेवट तुम्ही जेवता आणि सगळ्याच्या शेवट झोपता सुद्धा तुम्हीच. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा लवकर. हे सासरी असतं का माहेरात? सासरी माहेरात जा बरं आणि झोपा निवांत. आय म्हणे झोप 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 झोप, लवकर गाय करू नको. सासरी तुला लय कष्ट असतात. हे लाड कुठं असतो? माहेरात असतो. तसं ते माहेर आहे. माहेरात कोण आहे? माझा बाप साक्षात पांडुरंग आहे, आई रुक्माई आहे, बंधू पुंडलिक आहे आणि बहीण चंद्रभागा आहे. माहेरात आहे. माहेरात तिथं जायला आनंद वाटतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले इथं सासरी मला लय त्रास झाला, मला माहेरात राहायचंय. मी निजाच्या माहेर आलो. जिथं आलोय तिथं जायचं असतं. कळलं पाहिजे आपण कुठनं आलोय आणि कुठं जायचंय. ते म्हणले तिथं आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा. त्यामुळे माझा शेवट गोड झाला. अभंगाचं दुसरं आलो निजाच्या माहेरा, हो आलो निजाच्या माहेरा, हो आलो निजाच्या माहेरा, हो आलो निजाच्या माहेरा, हो आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, हो आलो
आपण जन्माला आलोय ना, परमार्थ करा. आपल्याला परमार्थ अतिशय सोपा करायचा आहे. आपल्याला मोठा परमार्थ करायचा नाही, जमणार नाही आपल्याला. म्हणून तुम्हाला सगळ्यालाच पंढरपूरला जाता येत नाही, सगळ्यालाच पांडुरंगाचं दर्शन मिळत नाही, घेता येत नाही. घेता येतं का? घेता येत नाही. सगळ्यालाच रुक्मिणीचं दर्शन घेता येत नाही. म्हणून पांडुरंगाने अजून आपल्या सांसारिक जीवनासाठी सोपा परमार्थ केला. काय सोपा केला? तुम्हाला पंढरपूरला यायला लागू नाही, तुमचा वेळ वाया जाऊ नाही, पैसा खर्च होऊ नाही. त्यामुळं प्रत्येकाच्या घरामध्ये एक पांडुरंग दिला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक रुक्मिणी दिली. त्यांनी सांगितलं प्रत्येकाच्या घरामधला पांडुरंग म्हणजे त्या घरातला बाप आणि त्या प्रत्येकाच्या घरातली रुक्मिणी म्हणजे त्या घरातली आई. या दोघांची सेवा करा, बस तुमचा परमार्थ पूर्ण झाला. कारण ही मनुष्यरूपी इमारत उभी करताना, मनुष्यरूपी इमारत उभी करताना खाली पायामध्ये आपल्या आई वडिलांनी खाली गाडून घेतलंय, तेव्हा आपण आहे ह्या स्थितीमध्ये आहोत. त्यांचं फार मोठं योगदान आहे आपल्यासाठी. आपल्या आनंदाच्या क्षणासाठी आपल्या वडिलांनी कधीही स्वतः आनंदाचा क्षण घेतलेला नाही, लक्षात असू द्या. म्हणून त्यांचं कष्ट अगाध आहेत. म्हातारपण लय वाईट असतं, म्हातारपण लय वाईट असतं. जर आपले आजोबा थकलेले असतील, वडील थकलेले असतील आणि त्यांनी जर आवाज दिला ना, आवाज त्यांचे हाक टाळून पुढं जाऊ नका, माघारी वळून या. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. कारण त्यांनी आपलं बालपण सहन केलंय. त्यांचं म्हातारपण म्हणजे त्यांचं बालपण चालू असतं. त्यांना काय बोलतोय ते ध्यानात येत नाही. एकच गोष्टी 4 वेळा सांगणार, तुम्हाला ही कळत नाही, तुम्ही ही नीटनेटकं करा. लोक तुम्हाला फसावत्याल आणि आपण चिडून म्हणतो तुम्ही का बसा. चिडू नका त्यांच्यावरती. आपलं बालपण त्यांनी सहन केलं ना, आपण त्यांचं म्हातारपण सहन करा. हाच परमार्थ आहे, लक्षात असू द्या. हाच परमार्थ आहे. आयुष्यभर तो नशिबाशी झटला, आयुष्यभर तो नशिबाशी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नांगराच्या संग ढेकळं उचलीत राहिला, नांगराच्या संग ढेकळं उचलीत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला, तळहाताचा पाळणा करून संसार पेलविला, संसार पेलविला. उन्हावर पावसात कधी नाही थकला, उन्हावर पावसात कधी नाही थकला, हवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. काया शरीरात घाम जिरवीत राहिला, काया शरीरात घाम जिरवीत राहिला, नेहमी पोटावरती हात फिरवीत राहिला, फाटल्याल्या चपलीला घाली सुतळी बांधुनिया, सुतळी बांधुनिया. भुक्याचा बांध त्याचा कधी नाही फुटला, भुक्याचा बांध त्याचा कधी नाही फुटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. हा बाप आहे, लक्षात असू द्या. आपल्याला घडवलंय त्यांनी, दुःखाचा सगळा बोजा आपल्या अंगावरती घेतला. आपल्यासाठी भाग्यवान आहात, भाग्यवान आहात. ज्याला हात नाही ना त्याला विचारा हात नसल्यावर काय दुःख असतं. ज्याला डोळा नाही त्याला विचारा दृष्टी नसल्यावर किती दुःख असतं. आणि ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बाप नसल्यावर किती मोठं दुःख असतं. लक्षात असू द्या. भाग्यवान आहात ज्याचा बाप जिवंत आहे ना,
आत्ता मिठी मारून घ्या त्याला आत्ता. एकदा ते निघून गेल्यावर तुम्हाला क्षणभर जरी वाटलं ना एक मिठी बापाची पाहिजे, मिळू शकत नाही, मिळू शकत नाही. भाग्यवान आहात ज्याची आई जिवंत आहे ना, तिच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून झोपा आत्ता. बस परमार्थ तुमचा पूर्ण झाला. हाच परमार्थ हे लक्षात असू द्या. सूर्याला 3 अवस्था आहेत, विसरून जाऊ नका. सूर्याला 3 अवस्था आहेत. सकाळी उगवल्यानंतर जो कोमल आहे, शीतल आहे, त्याच्याकडे बघू वाटतं, चांगला वाटतो. डोक्यावरती आल्यावर तो तेजस्वी आहे, तेजस्वी आहे. आणि मावळल्यानंतर त्याला कुणीही विचारत नाही, त्याची आठवण सुद्धा काढत नाहीत. माणसाच्या अवस्था 3 आहेत, लक्षात असू द्या. बालपणी कोमल आहात, तुमच्यावर सगळे प्रेम करणार आहेत. तरुणपणामध्ये संसाराचे आवाज आहे, तुमच्याकडे लक्षात असू द्या. तुम्हाला मान आहे, सन्मान आहे. पण जेव्हा तुमचं तरुणपण म्हातारपणात मोडेल ना, जसं तुम्ही वागलाय तशीच फळं तुम्हाला भोगावं लागणार आहेत, लक्षात असू द्या. सगळ्या सुनांना हात जोडून विनंती, सगळ्या सुनांना, तुम्ही सुना फक्त 25 वर्षासाठी सुना आहात, 25 वर्षासाठी. 25 वर्षानंतर तुम्ही कुणाची तरी सासू होणार आहे, हे विसरू नका, हे विसरू नका. हा ना 25 वर्षाचा काळ हा म्हणता निघून जाणार आहे. जसं तुम्ही सासूला वागवलंय, जसं छळलंय, जसा त्याचा तुम्ही अपमान केलाय ना, तो देव आहे, लक्षात असू द्या. देव तसाच अपमान तुमच्या सुनेकडून तुमचा करून घेतल्याशिवाय, उसने फेडल्याशिवाय तो कधीच सोडत नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आली, लक्षात असू द्या. आई वडिलांची सेवा करा, हाच परमार्थ आहे. आणि हाच परमार्थ पूर्ण करा. त्याचबरोबर आपल्या मुलांना चांगलं संस्कार लावा. पिढी बिघडत चालली, पिढी वाहत चालली, व्यसनाधीन होत चालली, मोबाईलच्या विळख्यामध्ये सापडती. आणि म्हणून या व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी माझा व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य प्रेरणास्थान संतवीर युवक मित्र बण्णा महाराज कराडकर या मुलांना वाचवण्यासाठी, भारताची तरुण पिढी वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतायत, रात्रीचा दिवस करतायत. म्हणूनच 8 मे ते 14 मे देहूगडला भंडारे डोंगरावरती मोठा युवकांसाठी संस्कार शिबिर सोहळा आयोजित केलेला आहे. आपली मुलं जर घडवायची असतात, जर वाचवायचे असतील, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये असं जर वाटत असेल, प्रत्येकाने आपापला मुलगा तात्यांच्या संस्कार शिबिरामध्ये पाठवा. तुमचं नुकसान काहीच नाही होणार, नुकसान काहीच होणार नाही, होईल तर फायदाच होईल, लक्षात असू द्या. मुलं पाठवा. 14 मे ते 8 मे ते 14 मे भंडारा डोंगरावरती संस्कार शिबिर आहे. आणि मुलं घडवा. तुम्ही त्यांचं शत्रू बनू नका. त्यांना थोडं बाहेर पडून द्या, जगाची किंमत कळून द्या, जगाचा बाजार कळून द्या, तर तुमची पोरं तारणार नाही, तर तुम्ही तुमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. हाच परमार्थ करायचा आहे. आणि हाच परमार्थ आपल्याला जगद्गुरू तुकाराम महाराजांनी करायला सांगितला आहे. ज्ञानेश्वर